ओम ब्रह्मांड नायकाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश तुम्हाला मिळावे यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल। ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल। दान कर, तुला धन मिळेल। भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल। आणि श्रम कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल। आणि ते सुख स्वामी तुला देतील एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच ठेवा। आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे। म्हणून स्वामींमुळेच आपलं सर्वांचं अस्तित्व आहे। आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही। स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही। लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झाला तर जळतील। हे कटू आहे पण सत्य आहे। मला काही सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात। म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो। मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो। आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडोमधून समजून घ्या। आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच। म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल। म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात। त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा। स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा, भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन। आपलीच कुत्रे आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो। मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल। एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं। बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही। म्हणून आपण जीवनामध्ये कधी एकटेच असू, कधी आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही। स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्त्वाचं आहे। बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश असतोच आणि तो कायम टिकून राहतो। लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं। जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना, तर मग ते कुणीच पाहिलं नसतं। म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल। एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फूल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो। मग तुम्ही असंच दुःख विसरत चला। जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं। काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात। देव बघत असतो। बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण आपण तर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात। गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात। गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात। गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही। मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवंत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेवो आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना। प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे। मैत्री मनात वसलेलं नातं आहे। भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही एवढं मात्र निश्चित आहे। तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते, म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं। सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे, परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे। मैत्री एक असं नातं आहे
जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून मैत्री स्वामींची करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी जीव आहे माझा, मिळाले लाख मित्र तरी तुझं जीवलगाय आहे माझा, असे स्वामींना म्हणा. कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात. ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडाची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलं आहे आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिला आहे असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही ते मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहीत असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ बनवत असते. आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्मठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्याचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्याकडून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काही करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे या रे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात का खुश होतोस बाबा इतका. म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे 2 शब्द आणू नयेत, परंतु हे 2 शब्द आपले जे नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्या जवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्याचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतर्कतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन. जर सायकल स्वतः ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला, एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधी चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाही, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपले ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभंच असतं. कुणाचं मन दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. काळ निघून जातो, गोष्टी आठवणीत राहून जातात. ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा.
म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबत द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानून घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं, दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य. म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाला मागा हजारो देतील, मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे ना, कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही, आणि जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र निश्चित आहे. कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची. म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं, कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासाचं चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढंच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी होते जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं, तू टेन्शन घेऊ नकोस. जसं स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक दिलावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्वच सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र? नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाती एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. नाती मुळांपासून जोडायला शिका. जसजसा काळ जाईल तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढं जास्त स्वामींचे नामस्मरण केले तेवढी जास्त झाडाची मुळे ही बडकत होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता, एवढा त्यात मजा आहे. आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात.
श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही, तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत देवाला आहोत. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआप आपल्याला मिळेल. नातं कधीच संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा. एवढं मात्र निश्चित करा, बोटच जपतायत नाती आजकाल, बोलून जपायला वेळ कुठे आहे. म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीच नाही. म्हणून मोबाईलच्या बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ती दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्यासोबत होत जातात. मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा, बघा तुमचं आयुष्य कसे अगदी अनमोल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसातच शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल, नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर हे शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे. विश्वास करायला शिका. संशय तर सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा जेव्हा मैत्रीचा येतो ना, तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण ऐकतच राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडून नको. कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र, इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. हे हृदय थोडी हिंमत तू पण कर, चल दोघे मिळून, मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी, चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर. आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका धडग्यावर लिहिलं होतं, कोणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारेही आपलेच आणि स्मशानात पुरणारेही आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका, एवढं मात्र निश्चित. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही,
सोबत मिळवायला सर्व सोबत असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो, आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत, म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये असतो, नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे, आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेतात बरं. म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेला नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हेही चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे, म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो. एवढं मात्र निश्चित आहे, किंमत दोघांचीही मोजावी लागते, आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस मनवत असतात, पण तो आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या तुम्ही भावनांनी मनवत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील, एवढं मात्र निश्चित आहे. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. का मेलेल्या माणसाने किती छान म्हटलंय, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक, जर मी कधी उठलो तर ते मला जगू देणार नाहीत, एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपलेच सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे. मित्रांच्या शब्दामध्ये बोलतात तेव्हा मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखा मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही एक करून बघा. सांगण्याचा अर्थ असा की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये, मी पण त्यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाहीये मी. म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजे. म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठं ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असंच शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढी अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना तेव्हा हरून जाशील, एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो.
पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनामधल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. मग सर्व काही मिळेल. चांगले सर्वच असतात, फक्त ओळख वाईट काळात होते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही वाईट काळामध्ये नक्कीच केली पाहिजे. गीतेत लिहिलंय, काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो, एक मन घेऊन आलो होतो, हजारो मनात जागा बनून जाणार आहे. आणि एवढंच तुम्ही नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमवायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठं माहीत वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तेच आहेत. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद लावू नये. माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि सर्वांना वेळेचं उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्याचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आले पाहिजेत. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचा लक्षात ठेवा. मिळालं प्रेम कृष्णालाही नव्हतं एवढं मात्र निश्चित आहेत. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाहीत तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकाचं घेऊन बसलात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कुणाचं नुकसान तरी व्हायला नको. ज्यांच्याजवळ आपली माणसं आहेत ते त्यांच्याशी भांडतात. ज्याचं कोणी आपलं नाही ते आपल्या माणसांसाठी तडफडतात. खरं सांगितलं होतं कुणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही खरे असले तरी एक दिवस साथ सोडूनच नक्की जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटं वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं. मैत्री ही नक्कीच करा, कारण समोरच्या माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं. हृदयात आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कुणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कुणीच विसरत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण कुणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं एवढं मात्र निश्चित असतं. पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या कुणाला, सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातं घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्याच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा पहिले घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्या कायम आठवडाभर लक्षात असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्यांच्या लीला आपल्याला समजत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात ना ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि कर्माचे फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपा तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी जात असतात. कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. बस काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि अशी माणसे आपल्या आयुष्यात नक्कीच कोणाच्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाताच स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा. जवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही आणि ते दोन्ही सारखे असतात. कारण त्यांना पैशांचा फरक असतो, पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकली पाहिजे.
लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार, निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणून मित्रांनाच तुम्ही खजिना समजा आणि तेच देव असतात आणि ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता. फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट नाही होत. झाला तर ते खरं प्रेम नाही होत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मित्रांनो, तुम्ही आयुष्य जगत असताना भरपूर गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि त्या गोष्टींसाठी तुम्हाला आंतरिक मोटिवेशनाची भरपूर गरज असते. मग ते आंतरिक सहाय्य आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ते नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. पहिली म्हणजे श्रद्धेतल्या विश्वासातल्या शक्तीच्या सहाय्यानं यशाकडे झेप घ्या. तुम्ही यशस्वी होऊ शकता असा विश्वास बाळगून यश मिळवा. अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मक शक्ती यांचा पराभव करा. भव्यतेवर श्रद्धा ठेवण्यातून भव्य परिणाम मिळवा. तुम्हाला मनाला सकारात्मक विचार निर्माण करायला भाग पाडा. स्वतःमध्ये श्रद्धेची शक्ती विकसित करा. यश प्राप्तीसाठी एक ठोस कार्यक्रम तयार करा. तुमच्या आरोग्याच्या बाबतीतल्या तुमच्या मनोभूमिकेत दडलेलं गुपित जाणून घ्या आणि आरोग्याच्या कारणे-श्रेयाचा नायनाट करण्यासाठी 4 ठोस पावलं उचला. निव्वळ बुद्धिमत्तेपेक्षा तुमची विचार करण्याची शक्ती जास्त महत्त्वाची काय हे जाणून घ्या आणि तुमची बुद्धी विचार करण्यासाठी वापरा. माहितीचं गोदाम म्हणून नको. म्हणून बुद्धीचा कारनेरिया बरा करण्याचे 3 सोपे मार्ग आत्मसात करा. वय झालं किंवा अजून लहान आहे ही वयाची समस्या दूर करा. नशिबाच्या कारनेरियावर मात करा आणि सुदैवाला तुमच्याकडे आकर्षित करा. भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कृती तंत्रांचा नक्कीच तुम्ही उपयोग केला पाहिजे. तुमच्या आत्मविश्वासाचा साठा वाढवण्याकरता तुमच्या स्मरणशक्तीचं नीट व्यवस्थापन करा. इतर लोकांच्या भयावर मात करा आणि तुमच्या सत्सव विवेक बुद्धीला जगण्यापासून आणि जागण्यापासून आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वासपूर्ण कृतींमधून आत्मविश्वासपूर्ण विचार करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भीतीवर मात करण्यासाठीच्या 5 सकारात्मक पायऱ्या नक्कीच तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. यश हे तुमच्या विचारांच्या आकारांवरून मोजलं जात असतं, हे नक्कीच जाणून घ्या. तुमचा खरा आकार मोजा आणि तुमच्या जमेच्या बाजू शोधून काढा. तुम्ही जेवढे मोठे आहात तेवढाच मोठा विचार नक्कीच करा आणि भव्य विचार करणाऱ्या व्यक्तींसारखा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी 4 विशिष्ट पायऱ्यांचा त्यात तुम्ही उपयोग नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात काय करता येऊ शकेल याचं चित्र रेखाटून भव्य विचार करा आणि वस्तू, व्यक्ती आणि तुमचं स्वतःचं मूल्य वाढवा. तुमच्या कामासंबंधी भव्य विचार दृष्टी मिळवा आणि क्षुल्लक बाबींच्या पलीकडे जा आणि महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे विचार खरोखर किती भव्य आहेत याची चाचणी घ्या आणि गोष्टी घडवून आणण्याचे नवे आणि अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी सृजनशील विचारांचा उपयोग करा. आणि एखादी गोष्ट करता येणं शक्य आहे असा विश्वास बाळगण्यातून सृजनशक्ती विकसित करा. मनाला दगड बनवणाऱ्या परंपरागत विचार पद्धतीला तिलांजली द्या आणि तुमच्या सृजनशक्तीला चालना देऊन अधिक काम नक्कीच करा आणि ते अधिक चांगलं करा. तुमचं मन आणि कान उघडे ठेवून सृजनशीलता वाढवणाऱ्या 3 गोष्टी करा. तुमच्या विचारशक्तीला ताण द्या आणि मनाला व बुद्धीला चालना द्या. तुमच्या विचारांचं फळ तुमच्या कल्पना विकसित नक्कीच करा आणि त्यांना कृतीत आणा. प्रभावी दिसा, कारण त्यामुळे प्रभावी विचार करण्यात नक्कीच मदत होत असते. तुमचं काम महत्त्वाचं आहे असा विचार करण्यातून महत्त्व मिळवा. स्वतःला विकण्याची जाहिरात तयार करा आणि तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करा. महत्त्वाचे लोक करतात तसा विचार करा आणि तुमच्या वातावरणाला, तुमच्या साथीला साथ द्या आणि लहान लोकांना तुमच्या मागे खेचू देऊ नका. आणि तुमच्या कामाच्या वातावरणाचं व्यवस्थापन तुम्ही नक्कीच व्यवस्थित केलं पाहिजे. मोकळ्या वेळात भरपूर मानसिक सूर्यप्रकाश मिळवा.
विचार विशाला तुमच्या वातावरणातून हद्दपार नक्कीच करा. तुम्ही जे काही करत आहात त्यात उच्च दर्जाची अपेक्षा करा. तुम्हाला हवं ते मिळवण्यात साह्यभूत ठरतील अशी मनोभूमिका विकसित करा. स्फूर्ती मिळवा, उत्साही बना, सच्च्या उत्साहाची शक्ती विकसित करा. तुम्ही महत्वाचे आहात हे मनोभूमिका विकसित नक्कीच करा. आधी सेवा या मनोभूमिकेतून अधिक पैसे मिळवा. इतर लोकांबद्दल चांगला विचार करून त्यांचा पाठिंबा नक्कीच मिळवा. स्वतःला वर उचलून ठेवण्याजोगे बनवा आणि मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार नक्कीच घ्या. लोकांबद्दल फक्त सकारात्मकच विचार करण्याचं तंत्र आत्मसात करा आणि संवादामध्ये उदारपणा दाखवून मित्र नक्कीच जोडा. अपयश मिळालं व माघार घेण्याची वेळ आली तरी भव्य विचार करा. कृती ही सवय लावून घ्या आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या कल्पनांच्या बाबतीत काहीतरी कृती करण्याचा निश्चय नक्कीच करा. भीतीवर मात करण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कृतीचा उपयोग नक्कीच करा. मानसिक कृतीचं गुपित जाणून घ्या. आत्ता या शब्दातल्या जादूचा फायदा करून घ्या. घडाघडा बोलण्याची सवय लावून घ्या आणि स्वतःचं बळ वाढवा. पुढाकार घेणं ही विशेष कृती विकसित करा. पराभव ही मनाची फक्त एक अवस्था असते, त्यापेक्षा अधिक काही नाही हे जाणून घ्या आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि काहीतरी मिळवले पाहिजे. आता विधायक आत्मटीकेतल्या सामर्थ्याचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. चिकाटी आणि प्रयोगशाळेमधून सकारात्मक परिणाम तुम्ही मिळवले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीच्या चांगल्या बाजूचा शोध घेऊन निराशेवर नक्कीच मात केली पाहिजे आणि तुम्हाला आयुष्यात कुठे जायचं आहे हे स्पष्ट नक्कीच करून घ्या. तुमच्या 10 वर्षाचं ध्येय विकसित करण्याकरता हे तंत्र वापरा आणि यशाचा गळा घोटणारी ही 5 हत्यारं वापरा. निश्चित ध्येय समोर ठेवण्यातून तुमची ऊर्जा अनेक पटीने वाढवा. गोष्टी घडवून आणण्यात आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यात साह्यभूत ठरू शकणारी ध्येय निश्चित करा. 30 दिवसांच्या सुधारणा मार्गदर्शिकेचा वापर करून तुम्ही ध्येय साध्य करा. भविष्यात फायदा मिळवण्याकरता स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नेतृत्वाचे 4 नियम शिकून घ्या. तुमच्या ज्या लोकांवर प्रभाव टाकायचा आहे त्यांच्या पद्धतीनं विचार करा आणि मानवतावादी बना. या मार्गाचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा विचार करा. प्रगतीवर श्रद्धा ठेवा. प्रगतीचा आग्रह धरा. तुम्ही प्रगतिशील विचार करता का हे तपासून बघा. तुमची महान विचारशक्ती हे उपयोगात आणा आणि जीवनातल्या कसोटीच्या क्षणी भव्य विचार करण्याच्या किमयेचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून तुम्ही नेहमी जीवनामध्ये सकारात्मक विचार करून सकारात्मक गोष्टींकडे वळले पाहिजेत. तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट, एक छानदार घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, नव्या वस्तू, आर्थिक सुरक्षा, तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं, इत्यादी इत्यादी. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं आणि व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, चिंता आणि काळजांपासून, भयापासून, निराशेपासून आणि अपयशापासून मुक्ती. यश म्हणजे आत्मसन्मान आणि जीवनातून अधिकाधिक निखळ आनंद आणि समाधान मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी अधिक काही करू शकणं. यश म्हणजे जिंकणं. यश, सिद्धी हे जीवनाचं ध्येय होय. प्रत्येक माणसाला यश हवं असतं. या आयुष्यात प्राप्त असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी सर्वांनाच हव्या असतात. मागे रेंगाळण्यात, सामान्य जीवन जगण्यात कुणालाही आनंद नसतो. दुय्यमपणा कुणालाही नको आणि मग त्या दिशेनं जायला आपल्याला भाग पाडलं जात आहे ही भावनाही कुणालाच आवडत नसते. श्रद्धेच्या बळावर तुम्ही पहाड देखील हलवू शकता. या बायबलमधील वचनामध्ये यशस्वी होण्याबद्दलचं अत्यंत व्यवहारकारी असं ज्ञान सामावलं आहे. मग तुम्ही त्यातून ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्ही पहाड हलवू शकता असा मनापासून विश्वास बाळगला तर खरोखरच पहाड हलवू शकाल. आपण पहाड हलवू शकतो असं बहुतांश लोकांना वाटतच नसतं आणि त्यामुळे फार थोडे लोक तसा प्रयत्न नक्कीच करतात. नुसतं पर्वता तू हाल असं म्हटलं की तुम्ही पर्वत हलवू शकता असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असं करणं केवळ अशक्य होय हे लक्षात घ्या असं काही लोक म्हणतात. असा विचार करणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि बेडगळ इच्छा यामध्ये गल्लत होत असते. तुम्ही निव्वळ इच्छा केल्यानं पहाड हलत नाहीत आणि हे तर खरंच आहे. तुम्ही उच्चाधिकारी होण्याची इच्छा करण्यानं तसं होत नसतं.
केवळ इच्छा करण्याने तुम्हाला 5 बेडरूम आणि 3 बाथरूमचं घर किंवा उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते. नेतृत्व पदाची इच्छा करून नेता होता येत नाही, पण श्रद्धेनं पहाड हलवणं शक्य आहे. आपण यशस्वी होऊ शकतो अशा श्रद्धेतून यश मिळवणं नक्की शक्य आहे. श्रद्धेतील शक्तीमध्ये जादुई किंवा गूढ असं काहीही नाही. एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य श्रद्धा, माझी खात्री आहे हे मी करू शकतो, ही मनोभूमिका करत असते. मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं ते आपोआपच उमगतं. देशभर दररोज अनेक तरुण मुलं मुली नव्या नोकरीच्या सुरुवात करत असतात आणि एक दिवस आपण सर्वोच्च स्थानी पोहोचण्यातला यशाचा आनंद लुटू शकू अशी इच्छा त्यांच्यामध्ये प्रत्येक जण करत असतो. पण सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक तो विश्वास व श्रद्धा यातील बहुतेक जणांकडे नसते आणि मग ते त्या पातळीवरील जास्त जातच नाहीत. वर चढणं अशक्य आहे असा जो विश्वास असल्यामुळे उच्च स्थानावर पोहोचण्यासाठीच्या पायऱ्यांचा शोध ते घेतच नाहीत. त्यांचं वर्तन सामान्य माणसासारखंच राहतं. पण या तरुण वर्गातील काही थोडी मंडळी मात्र यशस्वी होण्याबद्दलची श्रद्धा बाळगून असतात. मी सर्वोच्च पातळीवर पोहोचणारच अशा मनोभूमिकेतून ती त्यांना कामाला सामोरी जात असतात आणि या श्रद्धेच्या बळावर ती वरच्या स्थानावर पोहोचतातही. आणि यशाच्या विषयीच्या श्रद्धेतून आणि ते शक्य अशक्य नाही या विश्वासातून ही मंडळी वरिष्ठांच्या वर्तणुकीचं निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. यशस्वी लोक समस्यांना कसं तोंड देतात आणि निर्णय कसे घेतात हे ती शिकवतात आणि यशस्वी लोकांच्या मनोभूमिकेचं ती बारकाईने निरीक्षण करत असतात. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतंच. माझ्या परिचयाच्या एका तरुणीनं काही वर्षापूर्वी फिरतं घर विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. तिने हे काम करू नये, तिला ते जमणार नाही असा सल्ला तिला अनेकांनी दिला होता. पण तिच्याकडे बचत केलेले 3,000 पेक्षा थोडे कमीच डॉलर्स होते आणि या व्यवसायातील किमान गुंतवणूक कितीतरी पट अधिक होती. यात खूप स्पर्धा आहे, शिवाय एखादा व्यवसाय करणं सोडाच. पण फिरती घरं विकण्याचा असा कोणता अनुभव तुझ्याकडे आहे, तिच्या सल्लागारांनी विचारलं. पण या तरुणीकडे सल्ल्याबद्दल व स्वतःबद्दल आणि आपल्या यशस्वी होण्याबद्दल विश्वास होता. तिच्याकडे भांडवल नाही, हा व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे आणि तिच्याजवळ फारसा अनुभवही नाही हे तिने पटकन मान्य केले. पण ती म्हणाली, मी गोळा केलेल्या माहितीनुसार फिरत्या घरांच्या व्यवसायाला तेजी येणार आहे आणि मी माझ्या स्पर्धकांचा अभ्यासही केलेला आहे. या गावात हा व्यवसाय मी इतर कुणापेक्षाही आणि कुणीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते हे मला पक्क ठाऊक आहे. माझ्याकडून काही चुका होतीलच, पण मला लवकरात लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचवायचं आहे आणि तिनं ते करून दाखवलं सुद्धा. भांडवल मिळवणं तिला फारसं कठीण गेलं नाही. या व्यवसायात तिला यश मिळेलच याबद्दलचा तिचा अढळ विश्वास मनात बाळगून तिनं अशक्य शक्य केलं. एका ट्रेलर बनवणाऱ्या कारखानदाराला काही थोडे डॉलर्स व ट्रेडर्स कुठल्याही आगाऊ पैशाविना तिला देण्यास तिनं राजी केलं. मागल्या वर्षी तिने $10 लाख पेक्षा जास्त किमतीची ट्रेलर्स विकली. पुढच्या वर्षी $20 लाख विक्री होईल अशी माझी अपेक्षा आहे, ती म्हणाली. अढळ विश्वास मार्ग शोधण्यासाठी आणि काम कसं करायचं हे शोधून काढण्यासाठी मनाला चालना देतो आणि मग भरपूर काही गोष्टी आपल्या शक्य होत असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यशस्वी होऊच ही तुमची श्रद्धा इतरांना तुमच्यावर विश्वास टाकण्यात प्रवृत्त करत असते. अनेक लोक श्रद्धेला फार महत्त्व देत नाहीत, पण काही यशस्वी लोक ते देतात. काही दिवसांपूर्वी एका मित्रानं पहाड हलवण्याचा एक अनुभव मला सांगितला. मध्य अमेरिकेतील एका राज्याच्या राज्य महामार्ग खात्यात तो अधिकारी आहे. मागच्या महिन्यात आमच्या खात्यानं काही इंजिनिअर्स कंपन्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचना पाठवल्या होत्या की आमच्या महामार्ग बांधण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 8 पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आराखडे तयार करण्यासंबंधी एखाद्या कंपनीशी करार करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत. मित्र सांगू लागला, हे पूल सुमारे $50 लाख इतक्या खर्चामध्ये बांधायचे आहेत व निवड झालेल्या इंजिनिअरिंग कंपनीत आराखडे तयार करण्याच्या कामासाठी 4% किंवा $2 लाख इतकं एवढं कमिशन मिळेल. मी एकूण 21 कंपन्यांशी या संदर्भात चर्चा केली. त्यातील सर्वात मोठ्या 4 कंपन्यांनी लगेच प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 17 कंपन्या जेमतेम 3 ते 7 अभियंते असलेल्या छोट्या कंपन्या होत्या आणि या 17 ते 16 कंपन्या प्रकल्पांचा आवाका पाहूनच घाबरून गेल्या.
त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली, माना हलवल्या आणि आमच्या मानानं हे काम खूपच प्रचंड आहे, आम्हाला ते करता आलं असतं तर खूपच छान झालं असतं, पण तसा प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे, अशा अर्थाचं काहीतरी कितीतरी बोलून ते लोक निघून गेले. फक्त पण 3 अभियंते असलेल्या एका छोट्या कंपनीनं मात्र या योजनेचा अभ्यास केला आणि ते म्हणाले, आम्ही हे करू शकतो, आम्ही आमचा प्रस्ताव पाठवतो. त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांना ते काम मिळालं देखील. आपण पहाड हलवू शकतो असा विश्वास ज्यांना असतो तो हलवतात आणि ज्यांना आपण ते करू शकणार नाही असा विश्वास असतो तो हलवू शकत नाहीतच. विश्वास काम करण्याच्या शक्तीला चालना देत असतो. खरं म्हणजे आजच्या नव्या युगात श्रद्धा पहाड हलवण्यापेक्षाही मोठं काम करतेच आहे. अवकाशाचा शोध घेण्याच्या आपल्या कामातला सर्वात महत्त्वाचा किंबहुना एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे अवकाशाला गवसणी घालता येते हा विश्वास. मानव अवकाशात फिरू शकतो यावर अढळ विश्वास नसता तर शास्त्रज्ञांना या दिशेनं पुढे जाण्यात धैर्य कसं मिळालं असतं आणि रस आणि उत्साह राहिला नसता. कर्करोग बरा होऊ शकतो हा विश्वास शेवटी त्यावरचा इलाज शोधूनच काढेलच. काही वर्षापूर्वी इंग्लंडला युरोप खंडाशी जोडण्यासाठी इंग्लिश खाडीच्या खालून बोगदा बांधण्याविषयी बोललं जात असे आणि हा बोगदा आता तयार आहे हे सत्य आहे, पण संबंधित लोकांना असा बोगदा बांधता येऊ शकतो असा विश्वास होतं की नव्हता यावर ते काम अवलंबून होतं. आणि मोठ्या फलनिष्फलीवरती श्रद्धा ही चालक शक्ती असते. महान ग्रंथ, नाटकं, शास्त्रीय संशोधन यामागची शक्ती म्हणजे मोठ्या फलनिष्फावरील श्रद्धा आणि प्रत्येकी यशस्वी उद्योग आणि धार्मिक तसेच राजकीय संस्था यांच्या मागे असते. ती प्रत्येक यशस्वी उद्योग आणि धार्मिक गोष्टींमागे असते आणि यश मिळवण्यावरची श्रद्धा असते. यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि आत्यंतिक महत्त्वाचा गुण आहे. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगा. यश तुमचंच आहे आणि व्यवसाय इतर अनेक कामांमध्ये अपयशी ठरलेल्या अनेकांशी मी आत्तापर्यंत बोललेलो आहे. अपयशाची अनेक कारणं आणि सबबी मी ऐकलेल्या आहेत. अपयशी लोकांबरोबर चर्चा करत असताना एक विशेष लक्षणीय बाब समोर येते आणि अगदी सहज बोलावं असं ते अयशस्वी लोक एखादं वाक्य ऐकतात. खरं सांगू का, हे काम होईल असं मला वाटतच नव्हतं किंवा ते अगदी सुरुवातीपासूनच मला शंका होती किंवा हे काम झालं नाही याचं खरं म्हणजे मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, मला पण नाही वाटत हे होईल. आणि ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते. अविश्वास ही नकारात्मक शक्ती आहे. मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर त्याच्या समर्थनानं मन कारण शोधत असतं आणि शंका, अविश्वास, अपयशी ठरण्याची सुप्त इच्छा, यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणं या गोष्टी अपयशाला जबाबदार असतात. मनात शंका आणि अयशस्वी व्हा, विजय मिळवण्याचा विचार करा आणि यशस्वी नक्कीच व्हा. एक तरुण कथा लेखिका काही दिवसांपूर्वी तिच्या लेखन करण्याच्या महत्वाकांक्षेबद्दल माझ्याशी बोलत होती आणि बोलता बोलता एका प्रशिस्त यश लेखकाचा विषय निघाला. श्री क्ष हे एक उत्तम लेखक आहेत, पण अर्थात मी काही त्यांच्या एवढी यशस्वी होऊ शकत नाही. ती म्हणाली. प्रस्तुत लेखक माझ्या परिचयाचे असल्यानं तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. ते लेखक महाशय अति बुद्धिमान, अति संवेदनशील नाहीत, किंबहुना त्यांच्याजवळ कुठलीच गोष्ट अति नाही. त्यांच्याजवळ खूप आहे, तो फक्त आत्मविश्वास. ते उत्तम लेखकामध्ये मोडतात असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांची वागणूक व काम उत्तमच असतं. एखाद्या आघाडीच्या व्यक्तीचा आदर करणं चांगली गोष्ट आहे. त्या व्यक्तीकडून शिका, तिचं निरीक्षण करा, अभ्यास करा, पण तिची पूजा मात्र करू नका. तुम्ही तिच्याहूनही चांगलं कार्य करू शकता असा विश्वास तुम्ही मनात नक्कीच बाळगला पाहिजे. तुम्ही कुंपण ओलांडून जाऊ शकता असा विश्वास बाळगा. दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका असणाऱ्याच्या हातून सहसा दुय्यम क्रमांकाचीच कामगिरी होत असते. श्रद्धा किंवा विश्वास म्हणजे जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याचं नियंत्रण करणारं यंत्रच जणू. व सर्वसामान्याच्या गर्तेत लोळणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करा आणि आपली किंमत कमी आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे मग तिला सर्व काही कमीच मिळतं आणि आपण मोठे काही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळे ती मोठी काही करतही नाही आणि आपल्याला काही महत्त्व नाही असा तिचा विश्वास असल्यामुळे अशी व्यक्ती जे काही करते त्यावर बिनमहत्त्वाचं असं जणू शिक्काच असतो. मग कालांतरानं स्वतःबद्दलचा हा अविश्वास त्याच्या व्यक्तीच्या चालण्यातून, बोलण्यातून
आणि कृतीतून दिसत असतो. मग त्यातून अशा व्यक्तीनं आपलं नियंत्रण यंत्र योग्य तसं जुळवलं नाही तर ती आक्रसतते आणि स्वतःच्या लेखी अधिकाधिक लहान होत जाते. आणि आपल्या स्वतःमध्ये जे पाहत असतो ते इतर लोक आपल्यामध्ये पाहत असल्यामुळे ती व्यक्ती इतरांच्या लेखीही लहानच होते. आणि पुढे जाणाऱ्या व्यक्तीला पहा, आपली किंमत खूप जास्त आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही जास्तच मिळतं आणि आपण छोट्या अवघड कामगिऱ्या पार पाडू शकतो असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काहीतरी करते. आणि अशी व्यक्ती करत असलेलं कुठलंही काम तिचे लोकांशी व्यवहार तीच चारित्र्य, विचार, मत यातून उच्च व्यावसायिकता आणि तिच्या मोठेपणाची चिन्ह दिसून येतात. मनुष्य हा त्यांच्या विचारांतून घडत असतो. आणि भव्य गोष्टींवर विश्वास नक्कीच ठेवा. तुमच्या नियंत्रक यंत्राचा काटा पुढे करू ठेवा आणि आपण यशस्वी होऊ शकतो अशा निखळ प्रामाणिक विश्वासानं तुमची यशाकडची वाटचाल सुरू करा. भव्य गोष्टींचा विश्वास धरा आणि मोठे व्हा. अनेक वर्षापूर्वी मग डेट्रॉईट शहरातील व्यावसायिकांच्या एका गटासमोर मी दिलेला भाषण, मग ते होतं. भाषणानंतर एका गृहस्थानं माझ्याकडे येऊन स्वतःचा परिचय दिला, असे लेखक म्हणतात, व म्हणाला, मला तुमचं भाषण खरोखरच खूप आवडलं. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? माझ्या एका वैयक्तिक अनुभवाबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही मिनिटातच आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आरामात बसून काही खाद्यपदार्थ येण्याची वाट पाहत होतो. आपण आपल्या मनाला आपल्या विरुद्ध नव्हे तर आपल्यासाठी काम करायला लावणं, हेही तुम्ही आताच सांगितलं आणि त्याच्याशी अगदी मिळता जुळता एक अनुभव व्यक्तिशः मला आलाय. अत्यंत सामान्य जीवनातून मी स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढलं याची कथा मी कधी कोणाला सांगितली नाही, पण तुम्हाला मात्र सांगायची इच्छा आहे आणि मलाही ती ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले. साधारणतः 5-1 वर्षापूर्वी मी रखडत जगत होतो. हत्यार आणि साचे बनवणाऱ्या अनेक लोकांपैकी एक सर्वसाधारण लोक कमवतात त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मी मिळवत होतो. पण अगदी उत्तम दर्जाची कमाई म्हणाल तर माझी कमाई त्यापेक्षा कितीतरी कमी होती. आणि आमचं घर अगदी लहान असं होतं आणि आम्हाला हव्या असलेल्या अनेक गोष्टी घेण्यासाठी आमच्याजवळ पैसेच नव्हते. माझी पत्नी फारशी तक्रार करत नसे, पण ते आता तिच्या आनंदापेक्षा नशिबात जे असेल ते स्वीकारण्याचा भाग जास्त होता आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत असे. आतून मी अधिकाधिक निराश होत आहे आणि माझ्या पत्नीच्या आणि 2 मुलांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकत नाही याचा मला खूप दुःख होत होते, असे ते म्हणत होते. पण आज आमचं जीवन खरोखरच खूप वेगळं आहे, तो पुढे सांगू लागला. आज एका 2 एकर जागेत आमचं सुंदर घर आहे आणि इथून उत्तर दिशेला 200 मैलावर एक फार्म हाऊसही आहे आणि आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कॉलेजात पाठवू शकू की नाही चिंता आता नाही. आणि प्रत्येक वेळी नवे कपडे खरेदी केल्यावर माझ्या पत्नीच्या अपराधी वाटण्याची गरज उरलेली नाही. पुढच्या उन्हाळ्यात आमचे कुटुंब महिनाभराची सुट्टी घालवण्यासाठी विमानाने युरोपला जाणार आहे आणि आता आम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगलो आहोत. हे सर्व कसं घडलं? मी विचारलं. तुम्ही आज वापरलेलं एक वाक्य वापरून सांगायचं तर हे सर्व घडलं ते मी श्रद्धेच्या शक्तीला कामाला जुंपलं म्हणून. 5 वर्षापूर्वी इथे डेट्रॉईट टाइम्समधील हत्यार आणि साचे बनवणाऱ्या एका कंपनीत एक जागा असल्याचं मला कळलं. आम्ही तेव्हा क्विफलँडमध्ये राहत असू आणि थोडे पैसे मिळतील या अपेक्षेनं मी त्या जागेसाठी अर्ज करायचं ठरवलं. एका रविवारी संध्याकाळी लवकरच मी येऊन तिथे पोहोचलो. मुलाखत सोमवारी होती. रात्री जेवणानंतर मी हॉटेलमधील माझ्या खोलीत असाच बसलो होतो का कुणास ठाऊक, पण माझीच मला लाज वाटायला लागली आणि मी फक्त एक सामान्य मध्यमवर्गीय अपयशी माणूस आहे. फार तर थोडी अधिक चांगली अशी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न मी का करतोय? मी स्वतःलाच प्रश्न केला. मला तसं करण्याची काय बुद्धी झाली हे मला आजपर्यंत कळालेलं नाही, पण मी कागदाचा एक तुकडा घेतला आणि उत्पन्न व कामातील जबाबदारीच्या दृष्टीनं माझ्यापेक्षा खूपच पुढे असलेल्या माझ्या माहितीतील 5 लोकांची नावं तयार केली व त्यात लिहिली. आणि त्यातले 2 माझे पूर्वीचे शेजारी होते. नंतर ते अधिक चांगल्या खात्यांमध्ये बदलून गेले होते. आणखी 2 मी ज्यांच्यासाठी काम करत असे ते 2 जण होते आणि तिसरा माझा एक मेहुणा होता. मग हेही मी का असं केलं मला ठाऊक नाही. एक चांगली नोकरी सोडली तर माझ्या या 5 मित्रांमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही, असा प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि मी बुद्धीच्या बाबतीत त्यांची स्वतःची तुलना केली. पण ते माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत असं मला खरोखरच वाटलं नाही. शिक्षण, निष्ठा आणि व्यक्तिगत सवयी या बाबींमध्येही ती माझ्यापेक्षा सरस आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नव्हतो. शेवटी यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे असं आपण
खूप ऐकतो आणि त्याचा मी विचार केला आणि या बाबतीत माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर मी माझ्या यशस्वी मित्रांपेक्षा खूप कमी पडत होतो आणि हे स्वीकारणं मला फार जड जात होतं. पण मला ते मान्य करावंच लागलं. तोपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते, पण माझं डोकं अगदी आश्चर्यकारकरित्या शांत होतं. माझ्यातील एक दोष प्रथम मला दिसत होता. मला कळालं की मी काहीतरी हाताचं राखून ठेवत होतो आणि मी स्वतःमध्ये अधिक खोलवर शोध घेतला आणि मला माझ्या पुढाकार न घेण्याचं कारण सापडलं. आणि ते कारण म्हणजे आपली किंमत फारशी नाही अशी भावना. विश्वास खोलवर कुठेतरी माझ्या मनात होता. आत्तापर्यंत स्वतःवरील श्रद्धेच्या अभावाचं माझ्यावर कसं अधिराज्य होतं आणि आपल्या मनाला मी स्वतःलाच विरुद्ध कसं वापरलं याचा आढावा घेण्यात उरलेली सगळी रात्र मी व्यतीत केली. आणि मी प्रगती का करू शकतो याऐवजी का करू शकत नाही हे मी स्वतःला बजावत राहिलो. आणि हे मला कळलं आणि मग स्वतःबद्दल फारसं चांगलं बोलत नसे. स्वतःचं अवमूल्यन करण्याची सौभाग्यातील ही झाक मी करीत असलेल्या प्रत्येक गोष्टी दिसून येत असे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्यावर माझाच विश्वास नसेल तर मग इतर कुणी माझ्यावर विश्वास कसा काय ठेवेल बरं, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या क्षणी मी ठरवलं की आता दुय्यम दर्जाचे विचार करणं बंद झालं. इथून पुढे मी स्वतःची कमाई स्वतः करणार आणि भरपूर काही घेणार. माझा हा आत्मविश्वास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही टिकून होता. नव्याने सापडलेला आत्मविश्वास मी माझ्या मुलाखतीत वापरला आणि मुलाखतीत जाण्यापूर्वी सध्याच्या पगारापेक्षा 750 किंवा फार तर $1000 जास्त मागण्याची आपली हिंमत व्हावी असं मला वाटत होतं. पण माझी किंमत ही खरं तर चांगली आहे हे मला आत्ता कळलं होतं. त्यामुळे मी माझी मागणी 3500 खूप काही चांगलं बोललो आणि वाढवली आणि माझी ही मागणी मान्यता देखील झाली. आणि मी स्वतःबद्दल खूप काही चांगलं बोलत होतो कारण आदल्या रात्रीच्या आत्मपरीक्षणामुळे माझा बाजारभाव वाढवणारे स्वतःचीच बरेच गुण म्हणून मला जुळाले होते. आणि ती नोकरी स्वीकारल्यानंतरच्या 2 वर्षामध्ये भरपूर काही व्यवसाय मिळू शकणारा माणूस अशी ख्याती मी कमावली. आणि त्यानंतर आमचा मंदीचा काळ आला आणि त्या काळात माझ्या भावाचं आणखीच वजनाला कारण आणि आमच्या उद्योगातील सर्वाधिक व्यवसाय करणारा मी होतो. कंपनीची पुनर्रचना करण्यात आली आणि मला कंपनीचे भरपूर सहभाग देऊन भागीदार करण्यात आलं आणि माझा पगारही वाढून भरपूर भेटला. हे उदाहरण पुरेसं बोल काय. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगल्या गोष्टी घडायला आपोआप नक्कीच सुरुवात होत असते. तुमचं मन आणि विचारांना कारखाना हे दिवसाकाठी अगणित विचार निर्माण करणारा तो एक धगधगा आहे आणि धडधडा कारखाना आहे. तुमच्या या विचारांच्या कारखान्यातील उत्पादन हे 2 फिरोनामाच्या नियंत्रणाखाली असते आणि आपण त्यांना श्री यश आणि श्री अपयश असं संबोधन करू. आणि या श्री यश ह्या होकारात्मक विचार असणाऱ्या आणि निर्माण करणाऱ्या तुम्ही पात्र आहात का आणि मग एखादी गोष्ट काम का करू शकता हे लक्षात घ्या. तुम्ही का पार पाडाल या सर्व गोष्टींची कारणं निर्माण करा आणि त्यांची खासियत आहे असे समजा. दुसरे फोरमॅन श्री अपयश हे नकारात्मक अवमूल्यात्मक विचार करण्यात आणि मग एखादी गोष्ट तुम्ही का करू शकत नाही, एखादी गोष्ट करण्यात तुम्ही का कमी पडलात, तुम्ही अशक्त का आहात याची कारणं निर्माण करणं हेही त्यात काम. त्याला अपयश का होईल आणि यांच्या कारणांची मालिका ही त्यांची खासियत नक्कीच आहे आणि असणार पण आहे. श्री यश आणि श्री अपयश हे दोघेही अत्यंत आज्ञाकारक कर्मचारी होते आणि ते झटकन सेवेला हजर राहत आणि मग भरपूर काही त्यांना मिळत असे आणि मनात आणण्याचा अवकाश लगेचच त्यांना संदेश मिळतो. संदेश होकारात्मक असतो आणि मग भरपूर काही गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात आणि मग तो दिवस सुद्धा चांगला असतो आणि मग यश पुढे कामाला लागतं. तसंच नकारात्मक संदेश मिळतात पण. हे दोघं फोरमन तुमच्यासाठी कसं काम करत असतात हे पाहण्यासाठी एक मग उदाहरण बघूया. स्वतःशी म्हणा की आजचा दिवस चांगला नाही. यातून श्री अपयश यांना काम करण्याचा संदेश मिळतो आणि त्यांचं कार्य सुरू होतं. मग तुमचं हे मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते काही सत्य निर्माण करतात आणि आज खूपच थंडी आहे किंवा खूपच उडाक आहे आणि असल्या आज व्यवसाय थंडावेल, विक्री कमी होईल, पण मग इतर लोक चिडचिड करतील आणि कदाचित तुमची तब्येत थोडी बिघडणार आहे. तुमच्या पत्नीचा नूर आज बिघडलेला असणार आहे असं ते तुम्हाला सुचवतात. आणि श्री अपयश खूपच कार्यक्षम असतात आणि काही मिनिटातच तुम्ही त्यांच्यावर बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण मग तो विश्वास ठेवला तर ते विश्वास मोड आपली होत असते
जर तुम्हाला विश्वास नक्कीच ठेवायचा असेल तर स्वामींवर ठेवा आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका आणि कधीच तुम्ही डगमगू देऊ नका. स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही तुम्हाला देतील आणि सर्व काही मिळवून देतील. मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.